पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देह केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 27व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। समाधीचा अभ्यास या श्लोकाद्वारे सुद्धा पुन्हा आपण दृढ करीत चाललेलो आहोत। हृद्देव बाह्य देशेती यस्मिन् कस्मिंच वस्तुनी समाधीराद्य सन्मात्रात नामरूप पृथक कृती, असा हा 27व्या क्रमांकाचा श्लोक आहे। समाधी हा आपला विषय आहे। समाधी प्राप्त करणं हे मनुष्य देहामध्ये कर्तव्य आहे असं लक्षात येण्यासाठी बरेच जन्म जावे लागतात। एका जन्माचं फल म्हणून हे आपलं कर्तव्य आहे असं वाटू शकत नाही। यासाठी अनंत जन्मांचा प्रवास आहे असं संसाराकडे बघून म्हणावं लागतं। म्हणजे जगातल्या सगळ्या जीवांची परिस्थिती पाहून असं म्हणावं लागतं। कारण की माझं घर, माझी मुलं, माझी बायको, माझा नवरा, माझा गोतावळा यांच्याप्रती माझं काहीतरी कर्तव्य आहे असं वाटणं आणि ते दृढ असणं हे इतकं सहज आहे की याला काही कोणी सांगण्याची गरज नाही, ते सहज आहे। परंतु समाधी प्राप्त करणं हे माझं कर्तव्य आहे, इतर माझं काही कर्तव्य नाही। त्यातल्या त्यात कमीत कमी पहिलं वाक्य तरी लक्षात ठेवणं की समाधी प्राप्त करणं हे माझं कर्तव्य आहे, हे लक्षात येणं फार अवघड आहे। इतर काही कर्तव्य नाही हा भाग जरी आपण बाजूला ठेवला तर इतर कर्तव्य पण आहे आणि समाधी प्राप्त करणे पण आहे असं वाटलं तरी एक वेळेस काही हरकत नाही, पण एवढं वाटणं पण कठीण आहे। तर असो, ज्या जीवांची गती या अभ्यासापर्यंत होते असे सर्वच जीव सर्वश्रेष्ठ आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। जो कोणी हृदयापर्यंत समाधी प्राप्त करतो किंवा हृदयामध्ये असलेल्या वस्तूपर्यंत पोहोचतो त्याला आपण निर्विकल्प समाधी प्राप्त झाली असं म्हणालो होतो। मागे आपण याचा अभ्यास केलेला आहे की निर्विकल्प समाधी सविकल्प समाधीच्या प्राप्तीनंतर होते, याचाही आपण अभ्यास केलेला आहे। या 27व्या श्लोकामध्ये पहिल्या चरणामध्ये हृदयापासून पुन्हा बाह्य देशापर्यंत सर्वत्र अन्वय न्यायाने एकच वस्तू आहे असा विचार आपण केलेला आहे। आणि यासाठी आपल्याला सहाय्यक जे आहे हे म्हणजे दुसऱ्या चरणामध्ये आलेला अभ्यास आहे। समाधीराद्य सन्मात्रात नामरूप पृथक कृती, यामध्ये नाम आणि रूप यांना पृथक करणं असा विषय आहे। आणि या नाम आणि रूपाला वेगळं करण्याचा विचार आपण मागच्या वेळेस करीत होतो। त्यातील रूप हा जो एक शब्द आहे हा आपण मागील वेळेस पाहत होतो। रूप म्हणजे ज्या रीतीने आपण व्यवहारामध्ये रूप हा शब्द घेतो एवढाच मर्यादित न धरता रूप हे त्याहीपेक्षा सूक्ष्म धरायला काही हरकत नाही असा आपण विचार मागील वेळेस केला होता। तर रूप म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या एखाद्या कुठल्याही विषयाची एक प्रकारची छबी आहे, म्हणजे ती एक इमेज आहे। तशी आपल्या अंतःकरणामध्ये जी इमेज किंवा छबी तयार होते ती स्थूल रूपाने पुढे प्रकट होण्यासाठी पुन्हा त्यासाठी वेगवेगळे महाभूत, देवदेवता, इंद्रिये आपापल्या कार्यामध्ये कार्यरत होतात आणि
मग त्या आपल्या अपेक्षित असलेल्या रूपाला स्थूल रूपाने प्रकट केलं जातं. त्यामुळे हे जे रूप आहे, हे रूप आपण ठरवणार आहोत काय आहे. आपल्यावर हे रूप ठरत असतं. जसा एखादा मूर्तिकार एखादी मूर्ती बनवतो, तर ती मूर्ती दगडामध्ये नसते, ती मूर्ती त्या मूर्तिकाराच्या हातात असते. त्याच्या ती हातात नसते, त्याच्या ती बुद्धीमध्ये असते, त्याच्या मनामध्ये ती असते, त्याच्या अंतःकरणात ती मूर्ती असते. आणि ती अंतःकरणामध्ये त्याच्या जी मूर्ती आहे ती तो त्या दगडामध्ये कोरतो. म्हणजे वास्तविक दगडामध्ये काही मूर्ती नाही आहे, पण ती दगडामध्ये जी मूर्ती प्रगट होते ती मूर्तिकाराच्या अंतःकरणातली मूर्ती आहे. मूर्तिकार स्वतःकडे याचं कर्तृत्व घ्यायचं नसेल तर तो असं म्हणतो की या दगडामध्ये मूर्ती आधीच आहे, फक्त मी नको असलेला भाग काढून टाकला. आता हा त्याचा मोठेपणा आहे किंवा त्याची ती म्हणण्याची पद्धत आहे. परंतु दगडामध्ये तीच मूर्ती असं म्हणता येणार नाही, कारण त्याच दगडापासून जर 5 मूर्तिकारांना तुम्ही मूर्ती बनवायला लावली तर प्रत्येकाची मूर्ती भिन्न भिन्न होईल. म्हणजे ज्याच्या अंतःकरणात जशी मूर्ती तशी प्रगट होणार आहे. दगड तोच आहे. त्याचप्रमाणे ईश निर्मित सृष्टी तीच आहे. ईश निर्मित सृष्टी ही त्या दगडासारखी आहे आणि सगळे जीव म्हणजे मूर्तिकारासारखे. त्यामुळे प्रत्येक जीवाला जसं वाटेल तशी मूर्ती तयार होते. म्हणजे हा खेळ कोणाचा आहे? हा खेळ कोणाचा आहे? ईश्वराचा. ईश्वराचा खेळ म्हणता येत नाही, हा खेळ जीवाचा आहे. तर जीव ज्याप्रमाणे ठरवेल त्याप्रमाणे मूर्ती. आणि ज्या मूर्तीला जे नाव द्यायचं ते सुद्धा कोणाचंच आहे? त्या मूर्तिकाराचंच आहे, म्हणजे त्या जीवाचंच आहे. जीवाने जे नाव दिलं ते 4 लोकांनी मान्य केलं की तेच नाव त्याला पडतं. एखाद्या मूर्तिकाराने जर एखादी मूर्ती बनवली, अशी काहीतरी मूर्ती बनवली की जी समाजामध्ये प्रचलित नाहीये, आणि त्या मूर्तिकाराने जर त्याला काही नाव दिलं तर तेच नाव पुढे काय होतं? इतर लोक मान्य करतात. ते नाव दिलेलं कोणी असतं? त्या मूर्तिकाराने दिलेलं असतं. त्या मूर्तीमधून ते नाव काय बाहेर आलेलं नाहीये. त्या मूर्तीला ते नाव आहे असं म्हणता येत नाही. तर ते नाव जे आहे त्या मूर्तिकाराने दिलेलं आहे. आणि ते रूप सुद्धा कोणी दिलेलं आहे? मूर्तिकारानेच दिलेलं आहे. म्हणून नाव जे आहे ते त्या मूर्तीला म्हणजे त्या रूपाला आलेलं आहे. पण ते नाव त्या रूपावर जरी आरोपित असलं तरी त्या रूपाला आणि नावाला देणारा मात्र तो मूर्तिकार जसा असतो. त्याचप्रमाणे या चराचर सृष्टीमध्ये जेवढं काही ईश निर्मित आहे ते त्या दगडासारखं आहे, आणि जेवढं काही नामरूपात्मक ते घडलंय पुढे ते सगळं जीव निर्मित आहे. मग त्याला त्याचं काय रूप असावं किंवा कसं रूप असावं हे जीव ठरवतो, आणि त्याला काय नाव असावं हे सुद्धा जीव ठरवतो. म्हणजे एखाद्याच्या पोटी जर एखादा पोरगा जन्माला आला तर त्याचं रूप कसं असावं हे ते मूर्तिकाराने ठरवलंय. म्हणजे आईबाप ज्या प्रकारचा आहार घेतात, ज्या प्रकारचा विचार करतात, ज्या प्रकारची त्यांची मानसिकता असते त्या प्रकारचं मूल जन्माला येतं. कुठलंही मूल जन्माला येतं. आपल्या पोटी हेच पोरग का जन्माला असं आलं असं बऱ्याचशा वेळा आई बापाला वाटतं. चांगलं आलं तर बरं आहे, पण थोडं विचित्र पोरग जन्माला आलं तर आई बाबा कपाळाला हात मारून घेतात. पण वास्तविक ते त्यांचंच फल आहे. त्यामुळे असं का जन्माला असं म्हणता येत नाही. बरं, हेच का जन्माला ह्याला कारण असतं. त्या आईबापाचे जे संस्कार असतात ते संस्कार त्या मुलाला त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी कारणीभूत होतात. त्यावेळेस ते जे संस्कार असते, त्याची जी मानसिक अवस्था असते, बौद्धिक अवस्था असते, त्यावेळेस ते संस्कार जे असतात त्यांची शारीरिक जडणघडण जी असते, म्हणजे फक्त एकच स्थूल शरीर हे एकमेव कारण नाहीये. सूक्ष्म शरीर सुद्धा, म्हणजे स्थूल सूक्ष्म शरीरासह देवदेवता आणि अजून इतर जी काही सगळी सृष्टी आहे ही सगळी त्याला कारणीभूत आहे. आणि या सगळ्यांचं सार म्हणून, या सगळ्यांचा गोळामेळा म्हणून ते मूल तयार होतं. आणि ते मूल तयार झाल्यानंतर ते मूल काही त्याच संस्कारात तसंच राहतं असं नाही. त्यावेळेच्या संस्कारानुरूप ते तयार झालंय.
पुढे ही मूर्ती काय, ही बदलणारी मूर्ती आहे, ही काही एका समान राहत नाही. एकदम जर तुम्ही चांगल्या काळ्या गंडकी दगडापासून मूर्ती बनवली तर ती हजारो वर्ष राहते. पण तीच मूर्ती जर तुम्ही साध्या काळ्या दगडापासून बनवली तर काही काळाने झिजते. जसे आपले विठोबाचे पाय झिजले, ते काही तसेच राहिले नाहीत. कालांतराने काय झालं, पाय झिजले. एखाद्याची मूर्ती जर संगमरवराची असेल तर ती सुरुवातीला शुभ्र पांढरी असेल तर नंतर पिवळसर पडत जाते, नंतर थोडीशी तांबूस रंगाची होते. तर ती काय होत असते, बदलत असते, तशीच राहत नाही. मूर्तिकाराने ज्या क्षणाला बनवली, जशी बनवली तशी ती जशी राहत नाही. तिच्यावर तिचे स्वतःचे काहीतरी एजिंग इफेक्ट म्हणतो आपण त्याला, म्हणजे वयाचा परिणाम त्याच्या स्वतःच्या. मूर्तीला सुद्धा स्वतःचं वय आहे, तर त्याचा जसा परिणाम होतो, अधिक वातावरणाचा जसा परिणाम होतो, अधिक एखाद्या माणसाने येऊन जर बघू कशी मूर्ती आहे म्हणून हात धरला ना, हलवून बघितलं आणि हातच तुटला, तर जसा हात कानच तुटला मूर्तीचा, असं होतं बऱ्याच वेळा. म्हणजे आपण बघायला जातो काय गणपतीची सोंड कशी आहे आणि ती सोंडच तुटते, असं होतं ना सर. तर मग ती परत बनवावी लागते. गणपतीची सोंड तुटते असं नाही, कुठलीही मूर्ती असेल त्या मूर्तीला आपण नको तिथे छळायला जातो आणि मग काय होतं, ती तुटते. म्हणजे असं वातावरणाचा परिणाम होतो असं नाही. एखादा मनुष्य सुद्धा त्याला हात लावून जसं तोडतो किंवा तिचा टपरा उडतो, काहीतरी होतं असं, त्याचा परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे माणसाच्या पोटी निर्माण झालेल्या पोरावर सुद्धा काय होत असतो, त्याचं स्वतःच एक काय पूर्वीचं कर्म आहे, त्याचे स्वतःचे एक संस्कार आहे. अधिक वातावरणाचा पण परिणाम आहे, अधिक मध्ये कोणी त्याला धक्के देत राहतात, आहे की नाही. म्हणजे लहान पोरगा असलं चालता चालता दुसऱ्या लहान मुलाने त्याला धकललं तर त्याला खरचटतं आणि त्याच्या पायाला गुडघ्याला जखम होते. मोठी जखम झाली की आयुष्यभर तिचं वरण राहतो, हे जसं आहे. तर त्याचप्रमाणे जगामध्ये जेवढे काही रूपवान असे आपल्याला पदार्थ वाटतात, हे सगळे रूपवान पदार्थ त्यांना काहीतरी कोणीतरी निर्माण केलेलं आहे. आणि ते निर्माण करणार आहे, हे सगळ्यांना निर्माण करणारा कोण आहे, जीव आहे. कोण आहे, जीव आहे. आपल्या जाणण्याच्या कक्षेत येणारे आणि आपल्या जाणण्याच्या कक्षेत न येणारे असे असंख्य पदार्थ, सूक्ष्म आणि स्थूल पदार्थ या त्रिलोकामध्ये आहेत. आणि हे सगळे जीवाने निर्माण केलेले. हे कोणी केले सगळे, हे सगळे जीवाने तयार केलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांना जीवाने काही ना काही नाव दिलेलं आहे. मग ज्या पदार्थाला जे नाव दिलेलं आहे ते त्या जीवाने दिलेलं आहे. मग एखादा पदार्थ असतो, त्याला एखादा मनुष्य जे नाव देईल तेच नाव दुसरा मनुष्य देईल असं नाही. म्हणजे मुलगा जन्माला आला तर आईने त्याचं नाव बाळ्या ठेवलं तर वडील त्याला बाळ्याच म्हणतील असं नाही. ते त्याला काय म्हणतील, त्याला बाळ्या म्हणायचे, तो काय म्हणतील, त्याला काय तुम्ही म्हणत असाल ते सांगा. काय पप्या म्हणत असतील. आता म्हणजे काहींचा पप्या असतो, म्हणजे बापाचा पप्या, आईचा बाळ्या असं असू शकतं. आणि आजी आजोबा असेल तर त्यांचा काय, म्हणजे तुम्ही काय म्हणतात ते सांगा, बबल्या. आता ही एकच पदार्थ आहे तो, पण त्याचं नाव किती आहेत बरं. माझ्या पोराला बबल्या म्हणू नका असं त्या सुनेला वाटतं, कारण सासूचं तिचं काही जमत नाही समजा. तर बबल्या म्हटलं की सुनेचं डोकं सरकतं. मग ती सून समजा सासूला सांगते की माझ्या पोराला बबल्या म्हणायचं नाही. मग त्यांच्यात जास्तच जर काही वाद असेल तर ती हटकून तिथं दिसली की त्याला बबल्याच म्हणणार, असं होऊ शकतं. म्हणजे नावावरून सुद्धा वाद होऊ शकतो, आहे की नाही, बरोबर की नाही, असं होऊ शकतं. तर एकच पदार्थ त्याला वेगवेगळं नाव असतं आणि एकच नाव सुखाला किंवा दुःखाला कारण होतं. रूप पण एकच आहे, नाव त्याला वेगळं असू शकतं. रूप एक आहे, नाव त्याला वेगळं असू शकतं. त्या नावामुळे काहींना सुख काहींना दुःख होऊ शकतं. म्हणजे एकदम म्हातारा मनुष्य झाला आणि त्याचं नाव जर पप्या असेल आणि त्याला जर कोणी म्हटलं पप्या इकडे ये, तर आता लोकांना वाईट वाटेल ना. लग्न झालेल्या मुलाला त्याच्या नवीन बायको समोर जर कोणी पप्या म्हणून हाक मारलं तर त्या बायकोला राग येतो की माझ्या नवऱ्याला पप्या म्हणून, असं होतं. म्हणजे टोपण नाव जे असतात ते जरा गमतीशीर असतात. म्हणून मग नवीन मग ती बायको त्या नवऱ्याला सांगते तुझ्या मित्रांना किंवा यांना अजिबात इकडे येऊ द्यायचं नाही, कारण ते काय म्हणतात तुला, काही म्हणतात. त्याला काय वाटत नसतं, त्याला उलट छान वाटत असतं
आहे की नाही. ते वादाचा विषय होऊ शकतो, भांडणाचा विषय. तर नाव जे ते मित्रांसाठी कदाचित सुखाला कारण होतं आणि तेच त्याच्या बायकोला ते दुःखाला कारण होतं. आणि नवरा जर इकडच्या बाजूने नाही तिकडच्या बाजूने, त्याला काहीच होत नाही. त्याला पाप्या म्हण नाही तर काही म्हण, त्याला काही फरक पडत नाही. तो आपला शांत स्थिर असू शकतो म्हणजे असेलच असेल. तर रूप जे आहे, ह्या रूपावर जे नाव आहे आरोपित, हे नाव सुद्धा जीव निर्मित आहे. आणि जगातल्या सगळ्या पदार्थांचं रूप जे आहे हे मुळातच जीवाने तयार केलंय, हे लक्षात येणं फार गरजेचं आहे. आणि हे कोणी तयार केलं? म्हणजे आपण. म्हणजे कोणी तयार केलंय? जगातले जेवढे पदार्थ हे सगळे आपण तयार केलेले. आपण काही पदार्थ आपण प्रत्यक्षात तयार केलेत, काही पदार्थ आपण अप्रत्यक्षात तयार केलेले. तुम्हाला जर म्हटलं हे घर तुम्ही इथे सगळे बसलेले जे लोक आहेत यांनी सगळ्यांनी तयार केले, तर किती लोक ऐकतील? हे जे घर आहे हे कोणी तयार केलंय? हे तुम्ही तयार केलं असं जर म्हटलं तर किती लोक ऐकतील? कोणाला पटेल? काही पटणार नाही. मग कोणी तयार केलंय? मग कळमकरांचं हे घर आहे म्हटल्यानंतर कळमकरांनी हे तयार केलं असं म्हटलं तर लोक म्हणतील हा बरोबर की नाही, असं आहे असं म्हणतील, बरोबर आहे. एखादं मंदिर आहे, हे मंदिर कोणी तयार केलंय असं जर म्हटलं तर जेवढे त्या मंदिरात भाविक येतात त्या सगळ्यांनी ते तयार केलेलं आहे. म्हणजे त्या भाविकांचा तिथे तो भाविक भक्तपणाचा भोग व्हावा म्हणून ते मंदिर तयार झाले. मग ते कोणाचंही मंदिर असो, विठोबाचं असो का शंकराचं असो, कोणाचं असो, हे मंदिर जे तयार झालं हे कशाने तयार झालं? त्या मंदिरात जेवढे भाविक येणार होते त्यांच्यासाठी ते तयार झालं. मग त्याच्यामध्ये किती लोकांचा प्रत्यक्ष हातभार आहे, किती लोकांचा प्रत्यक्ष हातभार आहे आणि किती लोकांचा अप्रत्यक्ष हातभार आहे हे सांगता येत नाही. विठोबाचं जे मंदिर आहे हे मंदिर बनवलं असेल कोणी? पुंडलिक राजाच्या वेळेस कोणीतरी बनवलं. पण वास्तविक आता पुंडलिक राजा आणि ते कोणाचं त्याचा काही आता काही उपयोग नाही त्यांना. आता जे काही आपण जातो आणि दर्शन घेतो तर आपल्या सगळ्यांना त्याचा काय होतो? उपयोग होतो. म्हणजे आपल्यासाठी तयार झालेलं आहे. तर काहींना ते फक्त पाहण्यापुरतं तयार झालेलं असतं, काहींना कसं आहे फक्त पाहण्यापुरतं, काहींना तिथे तासोन तास बसण्यासाठी उपयोगाला येतं, काहींना तिथे भजन करायला उपयोगाला येतं. अशा प्रकारे प्रत्येकाला त्याचा वेगळा उपयोग होतो. तर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जगातली एखादी वस्तू आपल्याला काय होत असते? उपयोगाला येत असते आणि ती आपल्यासाठी तयार झालेली असते. काही गोष्टी ज्यांच्यासाठी झालेल्या नसतात ते तिथे पोहोचत नाहीत, ज्यांच्यासाठी ती झालेली नाही तिथे ते पोहोचू शकत नाही. जसं अंटार्क्टिका आपल्यासाठी तयार झालंय का? अंटार्क्टिका आपल्यासाठी तयार झालेलं नाही अजूनपर्यंत, जरी आपल्यासाठी तयार झालेलं नाही. इथून पुढे कदाचित कोणी गेलाच तर त्याच्यासाठी तयार झालं असेल असं म्हणता येईल, पण आपण पोहोचलोच नाही तिथे अंटार्क्टिकावर. पण आपल्याला अंटार्क्टिका आपल्यासाठी कुठल्या पद्धतीने तयार झालंय? जेवढं आपण जाणतो, म्हणजे टीव्ही मधून, पेपरमधून, पुस्तकांमधून, कोणाच्या सांगण्यावरून, तेवढ्याच प्रमाणात आपल्यासाठी ते तयार झालेलं आहे. काही प्रदेश जगामध्ये असे असतील की ज्याच्याबद्दल आपल्याला नकाशातूनच माहित नाही, आपण तिथे गेलेलोही नाही आणि आपल्याला ते माहित पण नाही, कुठूनच माहित नाही. म्हणजे असा पदार्थ असू शकतो हे सुद्धा आपल्याला माहित नाही. असं जगामध्ये खूप असणार आहे. पण मग ते आपल्याला माहित नसणं हीच त्याची स्थिती आहे. आणि काहींचं आपल्याला फक्त माहित असणं एवढी स्थिती आहे, काहींचं आपल्याला पाहणं एवढी स्थिती आहे, काहींचं आपल्याला प्रत्यक्षात त्याचा विविध प्रकारे उपभोग होणं ही स्थिती आहे. जसं मंदिर एखादं असेल, त्या मंदिरात उदाहरणार्थ आपण तिरुपती बालाजीच्या मंदिरात गेलो तर आपल्याला एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच जाता येईल. तिथून पुढे एकदमच गाभाऱ्यामध्ये त्या देवाच्या अंगा खांद्यावर काही आपल्याला हार घालता येणार नाही, तिथपर्यंत आपल्याला काय हात लावता येणार नाही, कारण आपली मर्यादा कुठपर्यंत आहे? आपल्याला तिथपर्यंतच आपला उपभोग आहे. पण तेच तिथला पुजारी असेल तर त्या पुजाऱ्याला मात्र त्या मूर्तीवरचे सगळे दागिने, पेहराव जो काय तो उतरवणं, पुन्हा परिधान करणं हे सगळं त्याच्याकडे असल्यामुळे त्याला तिथपर्यंत अधिकार आहे, तिथपर्यंत तो त्याचा उपभोग घेऊ शकतो. तर जगामध्ये प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे, कळणे न कळणे, उपभोग घेणे न घेणे, माहीत असणे माहीत नसणे, अशा विविध कक्षेमध्ये 14 भुवनामध्ये असे कितीतरी रूपवान पदार्थ आहेत, जे काही स्थूल आहेत, काही सूक्ष्म आहेत. प्रत्येकाचं आपलं रूप आहे. प्रत्येकाचं काय? आपलं एक रूप आहे.
आणि त्याप्रमाणे ते आहेत. आणि त्या प्रत्येक रूपाला उत्पन्न करणारे असा एकच जीव आहे असं म्हणता येत नाही. काही ठिकाणी ते जीव, प्रत्येक ठिकाणी काही काही ठिकाणी काय होत आहे, जीव जे आहे ते दिसताना 2 दिसत आहेत किंवा 3 असतील 4 असतील असं दिसत आहे. पण प्रत्येक जीवाने स्वतःसाठी ते निर्माण केलेलं त्याचं एक हे आहे. त्यामुळे जरी दिसताना एकत्र असे सगळे दिसत असले तरी सुद्धा प्रत्येकाचं स्वतःची एक ओळख आहे, स्वतःचं त्याच्यात काहीतरी योगदान आहे. ती वस्तू बनवण्यामध्ये, ती वस्तू प्रकट करण्यामध्ये प्रत्येक जीवाचं स्वतःचं एक योगदान असतं. म्हणजे मंदिर जर बनवलं तर मंदिर बनवण्यामध्ये प्रत्येकाचं स्वतःचं काय असणार आहे, एक योगदान असणार प्रत्येकाचं. आपलं योगदान काय आहे, आपलं योगदान करायचे फक्त 10 रुपये आपण वर्गणी दिली, एवढंच योगदान असेल. काहीतरी असेल, एखादं गवंड्याचं काय असेल, 1 रुपया पण दिला नाही, उलट मंदिर बांधलं त्याचे पैसे घेतले, हे योगदान आहे त्याचं. पण त्याने वीट रचली किंवा दगड रचले, हे त्याचं योगदान आहे. तर योगदान कशा प्रकारचं असेल हे सांगता येत नाही. सगळे मिळून जे मंदिर झालं त्याला काही नुसते पाहणं एवढंच त्यांचं योगदान आहे. ते पाहतात फक्त त्याला, मग त्यांच्या पाहण्यासाठी ते मंदिर तयार झालं, मग त्यांचं योगदान वेगळं आहे. तर प्रत्येक जीवाचं रूप वेगवेगळं आहे, प्रत्येक जीवाने त्याला अपेक्षित असलेलं रूप वेगळं आहे. आणि त्या प्रत्येक जीवाला त्याच्याविषयी असणारी भावना निराळी आहे. म्हणजे प्रत्येक जीवाचे त्या रूपाविषयी असलेले विचार निरनिराळे आहेत. त्यामुळे त्या विचारानुरूप क्रिया निरनिराळ्या आहेत. जसं रूप आहे तसंच नाव आहे असं म्हणता येत नाही. ज्या त्या जीवाप्रमाणे त्याला जे वाटेल त्याप्रमाणे रूप, त्याला जसं वाटेल तसं नाम, त्याला जसं नामरूप भावलं त्याप्रमाणे त्याच्या भावना, त्याचे विचार, त्याप्रमाणे तशा क्रिया. हा सगळा काय खेळ आहे. तर हे तयार कोणी केलं, हे तयार केलं आपण. म्हणून आपण जेवढं काही रूप पाहतो म्हणजे नुसतं पाहतो असं नाही. मी तुम्हाला मगाशी जेवढं म्हटलं तेवढं सगळं, म्हणजे ऐकतो, पाहतो, उपभोगतो, हे सगळं आपण जेवढं काही रूप आपल्या या कक्षेत आणतो, आपण जेवढं काही या रूपाला नाम देतो ते आपल्या पुन्हा कक्षेत आणतो. त्यानुसार जे काही आपण भावना विचार करतो, त्यानुसार जे काही आपण सगळ्या क्रिया करतो, त्या सगळ्याला कारण आपण आहोत. त्या सगळ्याला कारण कोण आहोत, आपण आहोत. हे सगळं जे आहे नाम आणि रूप आणि त्यानुसार होणारे सगळे विचार आणि क्रिया, ह्या सगळ्या ज्या आहेत, ह्या सगळ्या आपल्याला त्या भगवंतापासून वेगळ्या करता येणं गरजेचं आहे. आपण यांच्यामध्ये इतके रममाण आहोत, यांच्या पलीकडे आपल्याला काही सुचत नाहीये. आपली अवस्था काय झाली आता, आपण यामध्येच आहोत. कुठे काहीतरी इमेज म्हणजे रूप, त्याला काहीतरी नाव आणि त्याला काहीतरी त्याच्याविषयीची भावना आणि मग त्याच्यानुसार काहीतरी कृती. याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. याच्या पलीकडे आपण काही करू शकतो का, काहीच करत. म्हणजे जन्माला आल्यानंतर लहानपणापासून जेव्हा आपण जन्माला आल्यानंतर आपल्या मनामध्ये, आतमध्ये, अंतःकरणामध्ये काहीतरी रूप तयार झालं, इमेज तयार झाली स्वतःविषयी, जगाविषयी. म्हणजे आपल्याला असं वाटलं की मी डॉक्टर होईल, मी डॉक्टर व्हावं अशी आपली इमेज आपल्याविषयी तयार होण्यासाठी आपल्याला सभोवतालच्या वातावरणाने कमी अधिक प्रमाणात मदत केली. कशी मदत केली, काहींनी नुसतं ऐकवून, काहींनी माहिती देऊन, काहींनी पैसे देऊन, काहींनी शिक्षण देऊन, काहींनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या आपल्या इमेजला प्रकट करण्यासाठी पुढे मदत केली. त्यासाठी इंद्रिये, शरीर, बाह्य पदार्थ हे सगळे हातभार लावतात. तर आपली जी काही इमेज होती की आपण डॉक्टर व्हावं, समजा पुढे जाऊन तो डॉक्टर झाला, तर मी डॉक्टर झाल्यानंतर मी डॉक्टर अमेरिकेत असेल असं पण त्यांनी काय केलं, त्यांनी त्याची भावना आहे ती त्याने ठरवलं. म्हणजे त्याला अमेरिका आता पाहिजे. अमेरिका नसेल तरी माझं एक मोठं क्लिनिक असावं असं त्याला वाटतं. मग त्या माझ्या क्लिनिकमध्ये असं असायला पाहिजे असं त्याला वाटतं. मग ते जेवढं काही त्याच्या आतमध्ये इमेज तयार होतं त्या सगळ्या तो काय करतो, तशा तयार करतो. त्याला सगळे हे बाकीचंही सगळं गरजेचं असतंच. म्हणजे क्लिनिक बांधायचं म्हटल्यानंतर मग क्लिनिकसाठी जे काही लागणार बांधण्यासाठी ते सगळं त्याला आपोआपच ते निर्माण करावं लागतं. मग त्या प्रत्येकाला समजा त्याने ते क्लिनिक बांधलंच तर त्या क्लिनिकला तो स्वतः काहीतरी एक नाव देतो. त्या क्लिनिकला पण तो काय करणार, त्याला एक नाव देतो. त्याने काहीतरी एखादा त्याच्यातला जर एक सेक्शन तयार केला त्यालाही काहीतरी नाव देतो. मग त्याला असं वाटलं की नाही मला आता एक बायको असावी, तर मग त्या बायकोची सुद्धा त्याच्या आतमध्ये एक इमेज असते की माझी बायको अशी पाहिजे. मग त्याला जर वाटलं की मला मुलं बाळा असायचं, त्याला असं वाटतं की माझी अशी मुलं बाळा असायला पाहिजे. आणि हे काही एका जन्मामध्येच त्याचं ठरलेलं आहे असं नाहीये. अनंत जन्मापासून त्याच्या आतमध्ये ते संस्कार आहेत. मग त्याचं सार म्हणून निघत जातं सगळं. मग ते बरोबर
जुळतच असं म्हणता येत नाही, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे मूर्तिकाराला वाटलं की मला अशी मूर्ती तयार करायची, त्याच्या अंतःकरणामध्ये असं असतं की मला ही अशी मूर्ती तयार करायची, आणि तो ती मूर्ती तयार करतो. अख्खी मूर्ती तयार होते, आणि समजा चुकून कुठेतरी फक्त डोळा जो आहे तो डोळ्याच्या ठिकाणी एखादा टपरा जास्त उडतो. आता त्याला काही तसं टपरा उडलेला मूर्ती करायची नव्हती, पण ते झालं काहीतरी कारणाने. म्हणजे त्याची तशी अपेक्षा होती असं म्हणता येत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की आपलं मूल एकदम सुदृढ आणि छान व्हावं असं जरी वाटत असलं तरी प्रत्येकाचं मूल सुदृढच होतं असं नाही. मग त्याला एखाद्याचा टपरा उडालेलं मूल तयार होतं, म्हणजे एखाद्याचा मुलाचा डोळाच नसतो, एखाद्याचा पायच वाकडा असतो, एखाद्याचा असं काहीतरी अडचण असते, काहीतरी असू शकतं. तर हे जे आहे हे जसं मूर्तिकाराचं होतं तसंच आपल्या सुद्धा प्रत्येक रूपाबद्दल असं होणारच आहे. तर ही त्याने जी काही मनामध्ये इमेज करत गेला, तशी करत करत ह्या सगळ्यांमध्ये ह्याची व्यवस्था करता करता तो म्हातारा होता. कारण त्याचा खेळ फक्त कुठे चालतोय, त्याने काहीतरी इमेज तयार केली, त्याने काहीतरी रूप तयार केलं, त्याला काहीतरी त्याने नाव दिलं. ते नामरूपात्मक जे काही त्याचं विश्व आहे त्याचं विश्व आहे. तुमचं स्वतःचं विश्व तुमच्याकडे आहे. प्रत्येक जीवाचं काय, प्रत्येक जीवाचं स्वतःचं विश्व आहे, आणि तो प्रत्येक जीव हा स्वतःच्या विश्वावर अभिमान धरणारा विश्वाभिमानी आहे. तर तो जो हा जीव आहे, हा जीव स्वतःच्या विश्वावर अहंकार धरून असतो, आणि त्यानुसार त्याची ती प्रक्रिया सुरू असते. म्हणजे रूप, नाम, तशा त्याचे विचार, पुन्हा तशा क्रिया, आणि हे सगळं पुन्हा पुन्हा रिपीट होत राहतं. म्हणजे त्याच्या आतमध्ये पुन्हा त्याचे संस्कार चित्तामध्ये साठत राहतात, आणि हा खेळ जो आहे तो संपत नाही, म्हणजे तो चालू राहतो. म्हणजे मृत्यूपर्यंत तो नाम, रूप, काहीतरी विचार, काहीतरी क्रिया असं करत राहतो. एक दिवस मरतो का? त्याला मरायला काय कारण होतं? कारण त्याचा आता पुढच्या रूपासाठी त्याला ते मरावंच लागतं. आपण मरणार का? कारण की आपल्या आतमध्ये जे संस्कार आहेत त्या संस्कारांरूप आपल्याला पुढचा ध्येय मिळणं गरजेचं आहे. तर पुढचं रूप आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे. ही जी प्रकृती आहे, ही प्रकृती बरोबर काय करते, आपल्याला साथ देते. ही सगळीच प्रकृती आहे. ही नाम, रूप, विचार, क्रिया हे सगळी मिळूनच काय आहे, ही सगळी मिळूनच प्रकृती आहे. ही जी प्रकृती आहे ही आपल्याला साथ देते. प्रकृती साथ देते म्हणजे हे सगळं साथ देत असतं. त्यामुळे ज्या वेळेस आपल्याला पुढचं शरीर मिळणं अपेक्षित आहे तेव्हा आपला मृत्यू होणं अपेक्षित आहे. म्हणून मृत्यू हा होणारच आहे. मृत्यू कधी होणार? जेव्हा पुढच्या शरीराची वेळ येणार तेव्हा होणार आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने बोलायचं झालं, ह्या शरीराची जाण्याची वेळ येणार. कारण ह्याला स्वतःचं काय आहे, ह्याला स्वतःची एक मर्यादा आहे. प्रत्येक रूपाला स्वतःची काय आहे, एक मर्यादा आहे. स्थूल रूपाला सुद्धा मर्यादा आहे, सूक्ष्म रूपाला सुद्धा मर्यादा आहे. तुमच्या मनामध्ये एखादं रूप किती वेळ राहणार याला काय आहे, एक मर्यादा आहे. सगळ्या नाम रूपाला स्वतःची मर्यादा आहे. सगळ्या विचारांना, सगळ्या क्रियांना स्वतःची मर्यादा आहे. म्हणजे प्रत्येक नामरूप, प्रत्येक विचार क्रिया उत्पत्ती आहे, स्थिती आहे, प्रलय आहे. प्रत्येकाला काय, उत्पत्ती, स्थिती, प्रलय. आणि त्यामुळे हे सगळे जे आहेत हे सगळे जग या संज्ञेमध्ये आहेत. हे सगळे कशामध्ये, हे जग, किंवा ह्यालाच माया, किंवा ह्यालाच प्रकृती असं म्हणतो. तर हे सगळं त्या भगवंताने काही तयार केलेलं नाही. हे कोणी तयार केलंय? हे सगळं आपण तयार केलेलं आहे. हे सगळं आपण तयार केलंय असं वाटलं की त्यालाच बंध असं म्हणतात. आता दोन भाग आहेत. एक भाग असा आहे की ह्याचा आपल्याला तपासच नाही, पण यापैकी आता मी तर हा थोडा विस्तार सांगितला. ह्या विस्तार ज्या, ह्या विस्तारामध्ये एखाद्या भागाला जरी तुम्ही मी केलंय असं म्हणताय तर तुम्ही प्रकृती अंतर्गत जीवात्मा आहात, जीव आहात. आणि या सगळ्यामध्ये माझा काहीही संबंध नाही असं जेव्हा तुम्ही साक्षात जाणाल तेव्हा तुम्ही नामरूप पृथक कृती आहात. तुम्ही काय केलेलं आहे, ते पृथक केलेलं आहे. मी हा सगळा आधी विस्तार का सांगितला? कारण हा विस्तार जो आहे तो पहिला लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त रूप नाही तर प्रत्येक रूपाला तदनुरूप त्या जीवाच्या अपेक्षेप्रमाणे नाम आहे. मग नाम काही असेल, विठोबाला काय काय नाम आहे, विठोबाचं नाम काही पण आहे. काही तर त्याला चोर पण म्हणतात, काही त्याला काही त्याला भूत म्हणतात, काही त्याला देव म्हणतात, कोणी काही म्हणतात, त्याला नाम काहीतरी आहे. आपल्यालाही तसं नाम आहे. प्रत्येकाला, जगातल्या ह्या सगळ्यांना रूप आहे, नाम आहे. स्थूल, सूक्ष्म, पुन्हा त्याच्यातून विचार, क्रिया, हे सगळं हा जो एवढा व्यापक संसार आहे, हा जो संसार आहे, या संसारातल्या कशाला जरी तुम्ही काय समजले, तर मी केलंय असं समजले की तुम्ही कुठे आहात, प्रकृतीमध्ये आहात, तुम्ही संसारात आहात.
तुम्ही कशालाही म्हणा. मी केलंय असं म्हणत असताना दोन भूमिका असतात, एक म्हणजे मी आणि एक म्हणजे माझं, म्हणजे अहम आणि मम ह्या दोन गोष्टी याच्यामध्ये असतात. म्हणून यापैकी कशाचंही कर्तृत्व घेतलं, ह्याच्यापैकी कशाचंही कर्तृत्व घेतलं, कशाचंही 14 भुवनातल्या याच्यातलं कशातलंही कर्तृत्व घेतलं की त्यातला अहम मम असतो. आणि तोच आपल्याला पुनरावृत्तीला कारण आहे. कारण या एवढ्या संसारामधील कशालाही आपण स्वीकारणं, त्याचं कर्तृत्व आपण घेणं, हेच नाम आणि रूपाची सिद्धी होते. कारण त्याचा आपण स्वीकार करतो. आपण काय करतो? त्याचा स्वीकार करतो. आणि त्याचा स्वीकार झाला, जसा नामरूपाचा आणि क्रिये आणि विचारांचा स्वीकार होतो, तसा त्या क्षणाला तो लोपतो. अस्थिभाती प्रिय रूप असलेला जो देव आहे, हा लोपण्यासाठी कारण एकदम सोपं आहे. तो फक्त एका म्हणजे डोळ्याची पापणी लावली की तो लोपतो. क्षणात अंतर्धान पावतो तो. किती वेळात? क्षणात. म्हणजे फक्त या संसारामध्ये कशालाही आपण काय म्हटलो? फक्त अहम आणि मम म्हटलं की लगेच तो लोपतो. आणि ज्या क्षणाला याला अहम मम आपण म्हणणार नाही, त्या क्षणाला तो प्रकट होतो आणि हे लोपतं. मग हे राहत. जेव्हा केव्हा असं झालं किंवा असं झालं, याला अहम मम म्हटलं की तो लोपतो, त्याला अहम मम म्हटलं की हे लोपतं. एका वेळेस एकच राहील, दोन राहत नाही. काय राहत नाही? एका वेळेस दोन राहत नाही, एका वेळेस एकच राहील. एकतर हे राहतं किंवा एकतर हे राहतं. आणि हे राहणं किंवा हे राहणं हे कशावर अवलंबून आहे? हे राहणं किंवा हे राहणं फक्त त्या जीवाच्या बोधावर अवलंबून, त्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे. त्याची दृष्टी कशी होती. म्हणजे एखादा म्हणाला असं कसं, तर अलंकार आणि सोनं यामध्ये अलंकार दिसावा का सोनं दिसावं हे फक्त पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असतं. सोनाराची दृष्टी आली की सोनंच दिसतं आणि गिराहिकाची दृष्टी आली की अलंकारच दिसतो. हे जसं आहे. मग गिराहिकाला जर सोनाराची दृष्टी आली तर त्याला लगेचच सोनं दिसायला लागतं. त्याप्रमाणे हे जे नामरूपात्मक जग आहे, हे नामरूपात्मक जग पृथक करायचं जरी असलं तर हे पृथक कसं करावं हा मोठा प्रश्न आहे आपल्या पुढे. कारण इथे पृथक कृती असा विषय आहे आणि त्यानेच समाधीची सिद्धी आहे असा विषय असल्यामुळे त्याला वेगळं काढावून कुठे फेकून द्यावं का असा मोठा प्रश्न तयार होतो. तर आपण मागे विचार केला होता की त्याला वेगळं कसं करावं. 4 गोष्टी आपल्या समोर आहेत. त्यातल्या 2 गोष्टी परंपरेने आहेत आणि 2 गोष्टी साक्षात जगाचं स्वरूप आहे. जगाचं साक्षात स्वरूप म्हणजे नामरूप आहे आणि त्या नामरूपाचा परंपरेने जो व्यवहार होतो त्याला विचार आणि कृती असं म्हणतात. तर विचार आणि कृती ही जी आहे ही काय आहे? त्या नामरूपाचाच पुढचा खेळ आहे. त्यामुळे विचार आणि कृती तसे वेगळे नाही, ते नामरूपाचाच एक खेळ आहे. विचार आणि कृती काय आहे? नामरूपाचा खेळ आहे फक्त तो. म्हणजे त्याला चालवणं, त्याची गती जी दिसते म्हणजे विचार किंवा कृती ही फक्त नामरूपाची गती आहे. ते गतिमान झाले की त्यालाच विचार आणि कृती म्हणतात. आणि ते गतिमान झाले नाहीत की ते नामरूपात्मक राहतात. त्यामुळे नामरूप तसं लक्षात येत नाही. लोकांना फक्त क्रिया दिसतात, विचार आणि क्रिया दिसतात. नामरूप तसे लक्षात येत नाहीत. तर हे नामरूपाचाच हा खेळ पुढे आहे. तर ह्या नाम आणि रूपाला जर आपल्याला वेगळं करायचं असेल तर हे नामरूप लक्षात घेतलं पाहिजे, हे विचार आणि ह्या क्रिया लक्षात घेतल्या पाहिजेत. तर कशा लक्षात घेतल्या पाहिजेत? संपूर्ण लक्षात घेतल्या पाहिजेत किंवा काही भाग लक्षात घेतला पाहिजे. संपूर्णचा प्रत्यक्षात जाऊन ते लक्षात घेण्याची गरज नाही. म्हणजे पातालात जाऊन पाताल म्हणजे काय, पाताल कसा पदार्थ हे पाहण्याची गरज नाही. स्वर्गात जाऊन स्वर्ग म्हणजे काय, स्वर्ग कसा हे पाहण्याची गरज नाही. काही पदार्थ जाणण्याच्या कक्षेत येतील, काही जाणण्याच्या कक्षेत येणार नाहीत. म्हणजे स्थूल रूपाने आपण त्यांना कधीही शोधू शकणार नाही, पाहू शकणार नाही. काही पाहता येणार आहेत, काही फक्त पाहता येणार आहेत, त्याला आपल्याला उपभोगता येणार नाही. काही उपभोगता येतील पण त्याच्या पुढे त्या पदार्थांचा आपला संग कायमच राहील असं म्हणता येणार नाही. काही पदार्थ कायम संगत राहतील जिथपर्यंत शरीराचा संबंध आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने 14 भुवनातल्या वेगवेगळ्या पदार्थांचा आपला काय होत असतो, खेळ चालत असतो. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेणं काय गरजेचं आहे की हे सगळं मुळात आपण तयार केलं. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात काय घेतलं पाहिजे, ह्याला कोणीही दुसऱ्याने तयार केलेलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं. हे जर लक्षात आलं तर आपल्याला त्याला
पृथक्करण त्याचं करता येईल, त्याची वेगळं त्याला करता येईल. हे वेगळं करण्यासाठी आपण हे जाणणं का गरजेचं आहे की आपण केलं? कारण की आपण जर जाणलं की हे आपण केलं तर आपण त्याच्यापासून वेगळे होऊ शकतो. कारण दुसऱ्याच्या संसारातून आपल्याला वेगळं होता येत नाही, आपल्याला आपल्या संसारातून वेगळं होता येत. तुम्हाला जर म्हटलं तुम्ही अमेरिकेतून बाहेर जा, तर तुम्ही जाऊ शकत नाही, कारण तुम्ही अमेरिकेच्या संसारात नाहीत. आपण भारतामध्ये आहोत, म्हणजे आपल्याला जर म्हटलं तुम्ही भारतापासून वेगळे व्हा, तर आपल्याला भारताच्या बाहेर जाता येईल. पण आपण जर भारतामध्ये नसू आणि आपल्याला कोणी म्हटलं तुम्ही भारताच्या बाहेर व्हा, तर आपल्याला भारताच्या बाहेर होता येणार नाही, कारण आपण भारतामध्ये नाही. तसं हा जो संसार आहे, हा संसार आपण निर्माण केला, हा आपला आहे हे आपल्याला लक्षात आलं, तर मग आपल्याला आपल्या ह्याच्यातून बाहेर पडायचा प्रश्न येईल, आपण त्यातून वेगळं होण्याचा प्रश्न येईल. मग जेव्हा वेगळं होण्याचा प्रश्न येतो तेव्हा तो पहिल्यांदा संसार जाणला पाहिजे. म्हणून या संसाराची, नाम रूपात्मक संसाराची तुम्हाला मी माहिती सांगितली. वेगळं करण्यासाठी ते 2 पदार्थ असावे लागतात. वेगळं करण्यासाठी काय करावं लागतं? 2 पदार्थ असावे लागतात, की ज्या 2 पदार्थांचं मिश्रण झालंय ते 2 पदार्थ असावे लागतात. कमीत कमी 2 पदार्थ असावे लागतात, किंवा 3 असावे लागतात, किंवा 4 असावे लागतात. पदार्थ किती असायला पाहिजेत? 2 किंवा 2 पेक्षा जास्त. तर या ठिकाणी किती पदार्थ आहेत असा मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी एकूण किती पदार्थ आहेत? एकूण पदार्थ किती आहेत? 3 पदार्थ. कुठले कुठले 3 पदार्थ आहेत? नामरूप आणि भगवंत. आणि तुम्ही कुठे आहेत? तुम्ही नामरूप म्हणजेच तुम्ही आहेत, म्हणजे 3 आहे का 2 आहे? मग नामरूप वेगळे, मग तुम्ही नामात आहे का रूपात आहे? नामरूप आणि भगवंत असे 3 पदार्थ आपण धरले, तर तुम्ही कुठे आहात? का तुम्ही चौथे आहात? तुम्ही नामरूपात असेल तर नामात आहात का रूपात आहात, असा प्रश्न आहे ना. तर एकूण किती पदार्थ आहेत? नाम आणि रूप हे 2 पदार्थ आहे का 1 पदार्थ आहे? नामरूप हे एकच पदार्थ आहे, रूप एकच आहे. त्याला नाम लोक त्याच्यावर काही पण आरोपित करतात. रूप हा एकच पदार्थ आहे. रूप या पदार्थावर नाम हे आरोपित आहे. पण नाम आणि रूप म्हणजे राम देशपांडे आणि त्यांचं शरीर असं वेगळं नाही म्हणताय, त्याची जी एकरूप असतं ते. तसं म्हणलं तर पृथक करता येईल, पण तसं म्हणलं तर जर रूप काढलं तर नाम दाखवता नाही येणार. ही बिल्डिंग तुम्ही पाडली, बाजूला केली, आणि तुम्हाला म्हटलं इथे बिल्डिंग आहे, तुम्ही म्हणलं कुठे आहे? बिल्डिंग ह्या नावाला काही किंमत राहत नाही कधी, जर बिल्डिंगचं रूप नाही तर. म्हणजे बिल्डिंगचं रूप आहे तर ते नाव असतं. माझ्या हातामध्ये काय? फुल आहे. माझ्या हातावर काय आहे? फुल आहे. असं म्हटलं तुम्ही काय म्हणणार? फुल आता नाम आहे ना, मग फुल माझ्या हातावर आहे का नाहीये? कशामुळे नाही म्हणताय? का रूप नाही. पण आता मी म्हटलं माझ्या हातावर फुल आहे, तर तुम्ही काय म्हणणार? आहे. आधी पण मी फुल हे नाम घेतलं, नंतरही फुल हे नाम घेतलं, पण तुम्ही फुल केव्हा मान्य केलं? रूप असलं तर मान्य केलं. तर रूप असेल तर त्याला ते नाम तुम्ही मान्य करता, नाही तर ते नाम मान्य करता येत नाही. म्हणजे रूप आणि नाम हे खरं सोबतच असतात एकत्र. त्या रूपाला काय नाव द्यायचं, काय नाम असेल त्याचं हे सांगता येत नाही. ते प्रत्येकाचं भिन्न भिन्न असू शकतं. जसं रूप तसं नाम असू शकतं, किंवा जसं रूप त्याला वेगवेगळं पण नाम असू शकतं. ते सांगताच येत नाही काय असेल. पण रूप आणि नाम हे एक गोष्ट आहे, ही एक झाली. दुसरी भगवंत दुसरी झाली, 2. अजून तिसरी नाही आहे गोष्ट. मग तुम्ही कुठे गेले? मग वेगळं कोण काय करणार आहे? आपल्याला वेगळं करायचं. आपल्याला हे बघा, तांदूळ, खडे आणि निसणारी बाई असे किती असतात? निसतातच ना, काय म्हणतात? निवडणारी बाई म्हणजे किती झाले? का तांदूळच खड्यांना निवडून टाकले बाजूला, का खडे तांदळाला निवडून बाजूला टाक? काय करतील? कोण कोणाला निवडेल? खडे तांदळाला निवडतील, कोण कोणाला निवडेल? म्हणजे उदाहरणामध्ये 3 दिसतात. म्हणजे इकडे 3 असायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही, मी फक्त एक शंका निर्माण करून तुम्हाला विचारतोय. नसायला पाहिजे असं म्हणत नाही, असायला पाहिजे असंही म्हणत नाही. मी फक्त असं मांडलं की जेव्हा निवडतो आपण दूध आणि पाणी, तर राजहंस असतो ना, मग राजहंस निवडणारा, दूध वेगळं पाणी वेगळं, भुसा आणि तांदूळ. भुसा वेगळा करायचा असेल, तांदूळ वेगळा, गिरणी, ते गिरणीमध्ये टाकले ती गिरणी वेगळं करते त्याला. हे जसं आहे तसं असं काही आहे का? तर रूप, नाम आणि भगवंत हे 2 धरले, नामरूप आणि भगवंत हे 2 धरले, तर त्याला वेगळं करणारा कोण? तिसरा तुम्ही आहात का नाही? काय तिसरे तुम्ही आहात का नाही? म्हणजे एक प्रकृती, एक पुरुष आणि एक तुम्ही, असं काही वेगळं आहे का नाही? म्हणजे एक शरीर आणि एक शरीराला अधिष्ठान देव
आणि एक आपण, असे 3 आहेत का 2 आहेत? 2 तर म्हटले, पण तुम्ही कुठे गेले मग? तुम्ही आहेत का नाही? तुम्ही कुठे आहेत? का 2च आहेत? 2च आहेत. नामरूप आणि भगवंत 2च आहे का? 2 असले तुम्ही कोण आहे ते सांगा मला. नाही, लक्षात नाही, कन्फ्युज होत आहे. दोघांचं मिश्रण करून मग आपण, म्हणजे एक तांदूळ, एक भुसा आणि एक साळी. साळी म्हणजे आपण, एक तांदूळ, एक भुसा. आणि जर समजा तांदूळ आणि भुसा वेगळे नाही केले तर काय असते? साळी. मग आपण साळी. पण मिश्रण झालं मग, भुसा आणि तांदूळ एकत्र झालं म्हणजे साळी झाली ना. साळी म्हणजे दूधयुक्त पाणी म्हणजे आपण, दूधयुक्त पाणी म्हणजे आपण. मग आता निवाडा करणार कोण? आता निवाडा कोणी करायचं? हे 3 झाले ना. बरं ठीक आहे, 3 झाले. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण धरूया, एक नामरूप, एक भगवंत आणि एक जीवात्मा. म्हणजे एक चिद, एक जड आणि एक चिज्जड. एक आत्मा, एक नामरूप आणि एक जीवात्मा. एक जड, एक चिद आणि एक चिज्जड. मग आता निवाडा करणार कोण? निवाडा करायचा ना आपल्याला. म्हणजे वेगळं कोण निघणार? म्हणजे निवाडा कोण करणार? जीवाने करायचा. कसा करायचा तर बघू, पण करणार कोण? जीव करणार. भगवंत म्हणजे अस्थिभाती प्रिय हे एकच आहे. एक अस्थिभाती प्रिय हे 2 3 नाही तर एक आहे. एक अस्थिभाती प्रिय म्हणजे एक, त्याला चिद म्हणतात. तो चिद. दुसरा भाग आहे नामरूप. नामरूप म्हणजे जड, हा दुसरा भाग आहे. जड या शब्दामध्ये काय आहे? जड या शब्दामध्ये ज्याला अस्थिभाती प्रियत्व नाही. म्हणजे काय? जड म्हणजे काय? पहिल्या गोष्ट, जड म्हणजे काय? जड म्हणजे दगड. आपण म्हणतो दगड म्हणजे जड. ज्याला चेतना नाही त्याला जड म्हणतात. पण जड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये अस्तित्व नाही, ज्याला अस्तित्व नाही ते जड असतं. आपण दगडाला जड म्हणतो, पण दगडाला अस्तित्व दिसतं. दगड हा व्यावहारिक दृष्ट्या जड आहे. पारमार्थिक दृष्ट्या जड शब्दाची व्याख्या काय आहे, किंवा पारमार्थिक दृष्ट्या जड कशाला म्हणावं? तर जो अस्थिरूप नाही तो जड आहे. जो भातीरूप नाही, जो प्रिय रूप नाही तो जड आहे. आणि नामरूप हे काय आहेत? जड आहेत. नामरूप हे जड आहेत. जड आहेत, पण असं वाटत नाहीये. नामरूप आपल्याला जड नाही वाटत. पहिल्यांदा जड शब्दाची व्याख्या माहित नाही आपल्याला. पहिल्यांदा जड शब्दाची व्याख्या लक्षात घ्या. जड म्हणजे ज्याला अस्तित्व नाही, ज्याचं अस्तित्व नाहीये, ज्याच्यामध्ये भातित्व म्हणजे जे ज्ञानरूप नाहीये, म्हणजे ज्याला चेतना नाहीये, ज्याला जाणीव नाहीये. काय नाहीये? त्याला काय नाहीये? जाणीव नाहीये. आणि जे प्रिय रूप नाहीये, म्हणजे जे सुखरूप नाहीये. अस्थिरूप, भातिरूप, प्रियरूप जे नाही ते जड असतं. एक व्याख्या आहे. दुसऱ्या रीतीने आपण विचार केला तर जड म्हणजे काय? जड म्हणजे जे फक्त कल्पित आहे. कल्पित पदार्थ हा जड असतो, किंवा जड पदार्थ कल्पित असतो. दगड हा कल्पित आहे का? तर दगड जो आहे तो व्यावहारिक दृष्ट्या जड आपण म्हणतो. जेवढं कल्पित आहे तेवढं जड आहे. जेवढं कल्पित आहे तेवढं काय? जड आहे. पण मग कल्पित आहे तेवढं जड आहे असं म्हणतो ना. काय मग प्रत्येक कल्पितला जड मानण्याचं सामर्थ्य नाही आपल्याला अडचण काय? प्रत्येक कल्पितला पदार्थाला जड म्हणण्याचं आपल्याला काय सामर्थ्य नाही. आपण फक्त वाचून म्हणतोय जड आहे. कल्पिताला जड म्हणावं एवढी बुद्धी नाहीये, एवढा आपल्याकडे विचार नाहीये तो कल्पिताला जड म्हणावं. मग कल्पितामध्ये काय काय येतं, कल्पित काय काय, हे सगळं जड ठरवता आलं पाहिजे. असो, तो एक भाग सांगितला. तर जड काय आहे? जड काय आहे? नामरूप हे जड आहे. ते जड काय आहे? तर जड शब्दाच्या 2 पद्धतीने विचार आपण केला की अशा रीतीने असेल तर जड, त्याच्यात अस्तित्व, भातित्व, प्रियत्व नसलं की जड. तो कल्पित असले की जड, त्याला जड म्हणायचं. एक चिद आहे. चिद म्हणजे काय? हा एक काय? जड. आता जेव्हा चिद आणि जड यांच्यापेक्षा तिसरा एखादा पदार्थ आहे का? यांचे तिसरा एक खरं पदार्थ नाहीये, तिसरा काही पदार्थ नाहीये, तिसरा एक पदार्थ नाही, पण यांच्यामुळे तिसरा पदार्थ तयार झाल्यासारखं वाटतं.
त्याला चित जड म्हणतात. म्हणजे जीव खरं तर नाहीये, जीव खरं नाही, पण तो जीव झाल्यासारखा वाटतो, म्हणून तिसरा पण आहे जीव. तर एकूण किती पदार्थ आहेत? 3 आहेत. एक आहे जीव, एक आहे चिद आणि एक आहे जड. म्हणजे खरं आहे चिद आणि एक आहे जड. तर जड नाही, जड. जीव हा जो आहे तो चिद आणि जड यांच्यापासून काय झालाय? तयार झालाय. म्हणजे यांचं मिश्रण येतो. आता यांचं मिश्रण कसं आहे? ह्यांचं मिश्रण कसं आहे हे शोधायचं आहे आपल्याला. कारण त्याला वेगळं करायचं म्हणजे त्याचं मिश्रण शोधावं लागेल ना. त्यातला जो जड पदार्थ आहे म्हणजे नामरूप, त्याचा आपण एवढा मागच्या वेळेस विचार केलेला आहे, आजही त्याचा थोडा आपण विचार केला. तर आपल्या समोर 3 गोष्टी आहेत. आपल्या समोर 3 गोष्टी आहे म्हणजे काय? आता सध्या आपण आपल्या समोर आहे असं म्हणतोय, पण वास्तविक आपल्या समोर नाही. याच्यापैकी काहीतरी आपण एक आहोत. एकतर आपण यांच्यापासून वेगळे असू किंवा एकतर त्यांच्यापैकी काहीतरी एक असू. सगळेच आपण असू शकत नाही किंवा सगळे आपण असू का नाही हे शोधावं लागेल. तर एक जो भाग आहे चिद, हा चिद. दुसरा भाग आहे जड. ही जड जे आहे, जड म्हणजे कल्पना आहे. जड म्हणजे काय? जड म्हणजे काय? कल्पना आहे. ही कल्पना आहे. जड ही कल्पना आहे. आणि ही कल्पना आणि चिद यांचं जेव्हा एकत्रीकरण आहे, त्यांच्या एकत्रीकरणातून जे झालेलं आहे ते सध्या आपण आहोत, जीव. आपण कोण आहोत? सध्या आपण तो जीव आहोत. म्हणजे आपण चिद नाहीये, आपण जड नाहीये. आपण कोण आहोत? आपण जीव आहोत. आपण जीव आहोत. कसे जीव झालो आपण? जीव कसे झालो? चिद जडाच्या मिश्रणाने झालो. म्हणजे आपण चिद म्हणजे अस्थिभाती प्रिय आणि कल्पना. काय कल्पना आहे? कल्पना काय आहे? कल्पना नामरूप आहे. अस्थिभाती प्रियवर जेव्हा नामरूपाची कल्पना केली जाते तेव्हा जीव तयार होतो. आता हे 3 गोष्टी आहेत. ह्या 3 गोष्टीपैकी ह्या 2 गोष्टी लोपल्या. कुठल्या 2 गोष्टी लोपल्या? 2 गोष्टी लोपतात, एकच राहते. आहेत 3. सुरुवातीला अभ्यासासाठी आपण घेतो आहोत. आहेत 3, त्यातल्या 2 लोपतात, एक राहते. किती लोपतात? 2 लोपतात, एकच राहते. कायम असाच खेळ चालणार आहे. एकच राहणार आहे काहीतरी. म्हणजे आत्ता सुद्धा एकच आहे, कालही एकच होतं, उद्या एकच राहील. कुठलंही एक राहतं, हा मोठा खेळ आहे. चिद राहिलं तर तुम्ही मुक्त आहात. चिद राहिलं फक्त तर तुम्ही विधेय मुक्त आहात. पण ह्या 2 पैकी काय राहिलं? तुम्ही गुंतलेले आहात. एकच राहणार आहे. एक तर तुम्ही स्वतःला 3 पैकी एक समजणार आहात. काय समजणार आहात? एक तर चिद समजणार आहात, ती मुक्त अवस्था आहे किंवा विधेय मुक्त अवस्था आहे. एक तर तुम्ही स्वतःला जीव समजणार आहात किंवा तुम्ही स्वतःला जड समजणार आहात नामरूपात. आता तुम्ही स्वतःला जड जर समजलं तर फार अवघड आहे. आता आपण वास्तविक स्वतःला चिद समजत नाही. खरं तर हे असं समजलं तर एक असं म्हटलो मी, पण तसंच पण नाहीये. तशी परिस्थिती नाही. परिस्थिती त्याच्यापेक्षा भयानक आहे. काय? आपण स्वतःला चिद समजत नाही, म्हणजे आपण स्वतःला देव समजत नाही. आपण स्वतःला कोण समजत नाही? कारण देव समजलो आपण स्वतःला की वाटोळ झालं आपलं. आपण स्वतःला देव समजणं ही इतकी भीतीदायक गोष्ट आहे, कारण आपल्याकडे इतकी मोठी जबाबदारी येते. म्हणजे तुम्ही फक्त गमतीने घरात तुमच्या घरी जा आणि घरी गेल्या म्हणा, मी देव आहे, या विश्वाचा करता मी आहे, असं म्हणा. फक्त असं म्हणले, समजा चुकून म्हटलेच तुम्ही, तर काय होईल बरं? देवाला तांदूळ नाही जायला लागेल, दळण नाही जायला लागेल. मग देवाला दळण नाही जायला लागलं की देव म्हणाल मी कुठला देव राहिलो आता? खेटर खायला लागतं तर कुठला देव? म्हणजे आपला देव पण लगेचच लोपेल. आपण स्वतःला देव समजायला लागलं की हे सगळा गोंधळ एवढा प्रचंड आहे की आपला देव आपण म्हणूनच देत नाहीत आपल्याला देव म्हणणं. आणि समजा तुम्ही देव स्वतःला म्हणले खूप ठाम राहिले तर लोक गोळा होतील तुमच्या आजूबाजूला. 2 लोक, 10 लोक, 15 लोक, 100 लोक, लाख लोक. मग सगळं जग तुम्हाला म्हणेल सेल्फ स्टाईल गॉडमॅन. काय म्हणतील? स्वघोषित देव. आणि असे म्हणून तुम्हाला नाव ठेवतील. आणि मग आता स्वघोषित देव म्हटलं की देवाची कल्पना सगळ्यांनी ठरलेल्या आहेत. मग प्रत्येक जण शोधेल हा कसा देव नाहीये. म्हणून स्वतःला देव म्हणणं हे अशक्य आहे. हे काय?
म्हणजे स्वतःला चिद समजणं हे काय अशक्य आहे, अशक्य, समजू शकत नाही. एखाद्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याला अख्खं जग त्याला काय करेल, सरळ करून टाकेल. सरळ करेल म्हणण्यापेक्षा त्याला शिकून देईल की तू देव नाहीये. म्हणून देव स्वतःला समजणं म्हणजे चिद स्वतःला समजणं ही खूप मोठी तपश्चर्या आहे. ही काय, ही खूप मोठी तपश्चर्या आहे. अंगामध्ये इतकं तप पाहिजे, इतकं तप पाहिजे की अनंत जन्मांचं तप पाहिजे, तेव्हा तो स्वतःला देव समजू शकतो. तो स्वतःला देव समजू शकतो एवढं ठीक आहे, पण अख्ख्या त्रिलोकाने त्याच्यावर आघात केला की तू देव नाही म्हणून, तरी सुद्धा त्याला देव स्वतःला समजणं एवढं तप त्याच्या शरीरात असणं फार अवघड आहे, एवढं अवघड आहे. कारण त्याला प्रकृती लोळवते, शरीर लोळवतं, कोणीही त्याला लोळवतं. म्हणजे एखादा जरी खूप ठामपणे म्हणू लागला मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे, तरी चुकून त्याला सर्दी झाली, डोकं दुखायला लागलं, हॉस्पिटलमध्ये न्यायला लागलं, तो म्हणतो गडबड झाली, मी ब्रह्म नाही वाटतं. पण सर्दी डोकं दुखीमुळे तो कदाचित हे होणार नाही, पण समजा चुकून त्याचं बोटच कापला, हातच तुटला, असं काहीतरी प्रचंड वेदना व्हायला लागल्या, शरीराने भयंकर वेदना द्यायला सुरुवात केली, तर मग त्याला शरीर म्हणता, म्हण आता म्हण तू देव आहे. का त्याला देव म्हणजे त्याला असं वाटत असतं की देव म्हणजे त्याच्या कल्पना असतात ना, मग त्यानुसार मग हे शरीर बरोबर तिथे ठोका देव, हे सगळे काय करतात त्याला, म्हणून त्याला देव म्हणतात नाही. असो, माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की चिद आपण स्वतःला समजू शकत नाही. दुसरा भाग, नामरूप आपण स्वतःला समजतो का, जीव समजतो. जीव आपण स्वतःला समजत नाही, आपण स्वतःला जीव समजत नाही. आपण स्वतःला काय समजतो, महाराजांनी सांगितलं, ऐकलं आणि वाचलं म्हणून आपण स्वतःला काय समजतो हे महत्वाचं नाही. आपल्या ह्या सगळ्याचं सार म्हणून आपण स्वतःला काय समजतो, सगळ्याचं सार म्हणून तुम्ही स्वतःला काय समजता हे सांगा. काय वाचलंय ते सांगू नका, काय ऐकलंय ते सांगू नका. जे ऐकलंय, जे वाचलंय, जे तुम्ही जगता आहात, ह्या सगळ्याचं सार म्हणून तुम्ही स्वतःला कोण समजता, हा महत्वाचा विषय आहे ना. आपण काय वाचलं, काय ऐकलं किंवा काय जगतो ह्यापेक्षा सगळ्यांचं मिळून जर आपण सार काढलं आणि मग ठरवलं की मी स्वतःला काय समजतो, तर ते महत्वाचं आहे. तर आपण कोणीही स्वतःला चिद समजत नाही, चिद समजत नाही, जीव समजत नाही, नामरूप पण समजत नाही, रूप समजत नाही. आपण स्वतःला काहीतरी नाम कदाचित समजतो. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त धरलं तर कुठे येऊ आपण, नाम रूपात्मक कशाला तरी आपण म्हणतो, पण नाम रूप ह्याला आपण मी समजत नाही. आपण त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती काय झाली आहे की चिद आणि कल्पित म्हणजे नामरूप यांच्या मिश्रणाने जो जीव तयार झाला, त्या जीवाने पुन्हा स्वतःचा अजून एक कल्पित तयार केलं. म्हणजे हे वेगळं आहे, हे वेगळं आहे, ह्या दोघांचं एकत्रीकरण केलं की जीव झाला. या जीवाने सुद्धा पुन्हा एक कल्पना केली. काय, त्याने पुन्हा एक कल्पना केली. त्या जीवाने स्वतः एक कल्पना केली, काय, की मी असं असावं. जीव स्वतः ठरवतो की मी असं असावं. मग तो जीव जे ठरवतो तो ते काय ठरवतो, तो ठरवतो की मी सुख प्राप्त करावं. समजा असं त्याने ठरवलं, तर मग त्यानुसार तो अंतःकरणाची उत्पत्ती करतो, त्यानुसार तो अंतःकरणापासून पुढे इंद्रियांची उत्पत्ती करतो, पुढे तो प्राण स्थूल शरीर याची उत्पत्ती करतो, त्याच्याप्रमाणे पुढे सगळा संसार उत्पन्न करतो. आणि याच्यामध्ये तो स्वतःची जी काही जिथे कुठे त्याला स्वतःची जी कुठली इमेज वाटते त्याला तो मी म्हणतो. आपण चिदला मी म्हणत नाही, आपण कल्पित असलेल्या नामरूपाला मी म्हणत नाही, आपण ह्या दोघांपासून एकत्रित झालेल्या जीवालाही मी म्हणत नाही. या जीवाने पुन्हा जी कल्पना केली, कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा, ही कल्पना वेगळी, ह्या कल्पनेपासून पुन्हा कल्पना झाली, त्या कल्पनेपासून पुन्हा जो कल्पना तयार केली. म्हणजे मी राम देशपांडे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा राम देशपांडे ही काही कल्पना नाहीये, ही कल्पनेची कुठली तरी कल्पना आहे आणि त्याला आपण मी म्हणतोय. मग आता तुम्ही जर वेगळं करायचं ठरवलं तर काय वेगळं करायचं हे माहित नाहीये आणि कोण वेगळं करणार हे माहित नाही, काय वेगळं करायचा तपास नाही. म्हणून पहिल्यांदा स्वतःला कोण समजतो हा महत्वाचा विषय. म्हणून हा काही राम देशपांडेचा विषय नाही, हा ब्राह्मणाचा विषय नाही, क्षत्रियाचा विषय नाही, स्त्रीचा विषय नाही, पुरुषाचा विषय नाही. तुम्ही ब्राह्मण आहात का, तुमचा हा विषय नाही. तुम्ही क्षत्रिय आहात, तुमचा विषय नाही. तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात, चांगले आहात, वाईट आहात, दयाळू आहात, प्रेमळ आहात, एकदम रागीट मनुष्य आहात, तुम्ही चांगले मनुष्य आहात, वाईट मनुष्य आहात, पापी आहात, पुण्य आहात, तुमचा कोणाचाच हा विषय. कारण हे सगळे कल्पनेच्या कल्पना आहेत. हे काय, ह्या कल्पनेच्या सुद्धा कल्पना आहेत आणि त्यांना मी समजणं, त्यांना जो मी समजून बसलेला आहे त्याला काही हे पृथक करता येणार नाही.
म्हणजे पृथक करण्याला कधी सांगितलंय? कोणाला सांगितलं? यांना कोणाला सांगितलेलं नाही पृथक करायला. जो हृदयापर्यंत पोहोचला, सविकल्प निर्विकल्प समाधीच्या साह्याने जो तिथे पोहोचला, तो अधिकारी आहे त्याचा पृथक करण्याचा. म्हणून तुम्ही स्वतःला यापैकी काही समजत असाल तर तुम्ही हे करू शकणार नाही. ऐकू शकता, तुम्ही ऐकू शकता, ऐकणं, पण आता कोण ऐकतं हे मोठा प्रश्न आहे ना. तर राम देशपांडेने ऐकलं पृथक करायला निघाला, त्याला अधिकारच नाही ना. म्हणजे समजा 10-15 असे पोरं बसलेली आहेत आणि त्यांना एखादा मोठा पैलवान आला आणि त्याने काहीतरी कुस्तीचे डावपेच शिकवले, म्हणजे सांगितले, आणि सगळ्यांनी ते ऐकले. आता ह्या 10-15 पोरांपैकी कोण तो डाव कुस्ती खेळू शकतो? कोण खेळू शकतो? कोण खेळू शकतो? तो डावपेच खेळण्याचा, म्हणजे ते जे काही डावपेच असतील ते खेळण्याचा जो त्यांच्यामध्ये अधिकारी तो खेळू शकतो. आता हे जे 10-15 पोरं होती ती सगळी पाळण्यात होती, मग ह्याच्यातले कोण खेळू शकतो कुस्ती? तर पहिला सांगून गेला. बरं, पाळण्यातले नाही, जरा चांगली पोरं आहेत, जरा वयाने समजा 20 वर्षाची 25 वर्षाची, पण सगळे हातापायच्या काड्या आहेत, एक लंगड आहे, एक पांगळ आहे, एक आंधळ आहे, असल्या प्रकारचे सगळे बसलेले आहेत. आणि यांना जर कुस्ती खेळायचं तर कोण कुस्ती खेळणार? काय डावपेच खेळणार? तर त्यांना माहितीच नाही, त्यांना काय कळणार, त्याचा उपयोग नाही ना. पहिल्याने सांगितलं ठीक आहे, त्यांना ऐकलं त्यांनी, त्याच्याबरोबर पायच नाही, कुस्ती खेळायला कसं जाईल? एखादा हातच नाही, कुस्ती खेळायला कसं जाईल? कुस्ती खेळायला जाणार कसं? तर या सगळ्यांना अधिकार नसल्यामुळे ते कुस्ती खेळायला जाऊ शकते. त्यातला एखादा जर सगळ्यात धष्टपुष्ट आहे, व्यवस्थित आहे, तर तो कदाचित कुस्ती खेळायला जाऊ शकतो, तो त्या डावपेचचा उपयोग करू शकतो. तसं ह्या सगळ्या प्रकारामध्ये, ह्या सगळ्या गोंधळामध्ये नक्की कोण अधिकारी आहे हे पृथक्करण करण्याचा तो ओळखावा लागेल. तर हे कोणीच नाही. तर कोण आहे? तर याचा खरा अधिकारी जो आहे तो आहे तर जीव आहे. काय करायचं ठरलं, अधिकार पृथक्करण करायचं ठरलं तर हे कोणीच अधिकारी नाही, फक्त जीव आहे. करायचं ठरलं तर वास्तविक जीव पण नाही, खरा अधिकारी तर तो जो निर्विकल्प समाधीकडे गेलेला, पुढे पोहोचला, म्हणजे ज्याने काय केलेलं आहे, स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचाला साक्षी म्हणून पाहायचं सिद्ध केलेलं आहे. जो स्थूल सूक्ष्म प्रपंचाला साक्षी रूपाने पाहतो तो जीव असतो. जीव कोण असतो? जीव कोणाला म्हणतात? जीव म्हणजे ज्याला फक्त अविद्या ही कल्पित उपाधी आहे, त्याला जीव असं म्हणतात. जीव म्हणजे ज्याला स्थूल सूक्ष्म शरीर आहे असं खरं म्हणू नये. आपण म्हणतो त्याला, कारण की 2 शरीर जी आहेत, ही 2 शरीर सुद्धा त्या तिसऱ्या शरीरामुळे आलेली असल्यामुळे. पण खरा जीवाची अवस्था काय? खरा जीव म्हणजे फक्त त्याला उपाधी काय? अविद्या, कल्पित अविद्या, ही उपाधी ज्याची आहे, ही ज्याची उपाधी आहे तोच खरा जीव आहे. तर हा जीव एक वेळ आपण म्हणू शकतो की त्याचा अधिकारी आहे. म्हणजे वेगळं करण्याचा अधिकारी कोण आहे? जीव आहे. आणि त्याला काय वेगळं करायचंय? आता त्याला वेगळं करायचे 2 गोष्टी, एक आहे कल्पना आणि एक आहे चिद. म्हणजे एक वेगळं करायचंय जड आणि एक करायचंय चिद. चिद आणि जड या दोघांना त्याला काय करायचंय? वेगळं करायचं. म्हणजे त्याला वेगळं करायचं अस्तिभाती प्रिय आणि नामरूप, हे 2 त्याला वेगळं करायचं. म्हणून अधिकारी तरी कमीत कमी लक्षात घेतला, अधिकारी परमार्थाचा कोण आहे? जीव आहे. म्हणून जीव व्हा. पहिल्यांदा काय व्हा? जीव व्हा. आपली उपाधी फक्त कोण आहे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला कोणाची उपाधी नाहीये, आपल्याला कोणाची उपाधी नाहीये असं साक्षात जाणा. आतमध्ये पक्क ते लक्षात ठेवा, तोंडाने घरात बोलू नका, पण आतमध्ये काय करा? पक्क लक्षात ठेवा की आपल्याला कोणाची उपाधी नाही. पण हे आतमध्ये पक्क लक्षात ठेवा, जरी तोंडाने बोललं नाही तरी सुद्धा, पण हे आतमध्ये पाहिजे. पण लक्षात नाही तर आतमध्ये नाहीये, नुसतं तोंडावर आहे तरी उपयोग नाही, नाही का? आतमध्ये नाहीये पण तोंडावर नुसतं उपयोग नाही. आतमध्ये आहे तोंडाने बोलतो तर मग धक्के खावे लागतील. आतमध्ये जर असलं आणि तोंडाने बोलायला लागला मला कोणाची उपाधी नाही, म्हणजे हे मी आता चांगल्या भाषेत बोललो. म्हणजे आपण जर असं म्हटलं की माझा आणि तुझा काही संबंध नाही, बायकोला जर आपण म्हटलो तुझा आणि माझा काही संबंध, तुझं तू बघ, असं म्हटलं तर काय होणार? म्हणजे मी हे प्रेमळ भाषेत म्हटलं की मला कुठली उपाधी नाहीये, माझी ही काही उपाधी नाही, म्हणजे ही बायको माझी नाही. काय म्हणायचं? चांगल्या भाषेत काय? चांगलं नाही, थोड्या वाईट भाषेत काय म्हणायचं? ही बायको माझी नाही, असं फक्त तोंडाने म्हणायचं नाही, तोंडाने म्हणायचं आणि जीवाने पण म्हणायचं. जीव, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, इंद्रिये, शरीर, तोंड, हे सगळ्यांनी काय म्हणायचं? ही बायको माझी नाही, म्हणजे ही उपाधी माझी नाही. असं म्हणले की त्या क्षणाला तुम्ही जीव होणार. काय होणार?
ज्या दिवशी तुम्ही असं म्हणू शकाल, ज्या दिवशी तुम्ही असं साक्षात म्हणू शकाल, त्या दिवशी तुम्हाला जीव खोड्यापासून कोणीही अडवू शकत नाही. जगामध्ये कुठलाच देव अडवू शकत नाही, कुठला महाराज अडवू शकत नाही, जग प्रकृती अडवू शकत नाही तुम्हाला. ज्या क्षणाला तुम्हाला असं करता येईल. एक उदाहरण म्हणून सांगतो. उपाधी, ज्या क्षणाला चांगली उपाधी का घेतली, कारण ही जास्तीत जास्त गुंतवणारी उपाधी असते म्हणून. म्हणजे स्त्रियांसाठी नवरा आणि नवऱ्यासाठी बायको. ही ज्या दिवशी तुम्ही असं कागदावर लिहून ठेवा, पाहिजे चिठ्ठी लिहून आपल्या खिशात ठेवा, मध्ये मध्ये बघत जा गुपचूप, जसं कॉपी करतात एक्झाम मध्ये तसं बघायचे, परत ठेवून द्यायचे गुपचूप. मास्तर आला की लपून ठेवायचे. तसं ज्या दिवशी असं होईल, पण हे तोंडाने बोलायचं. तोंडाने बोललं तर तयारी पाहिजे. कसली कसली तयारी पाहिजे? तयारी असली तर बोलला का त्याने काय होत नाही, पण तयारी नसली तर बोलायचं नाही. बरं, तुम्ही म्हणाल की आता महाराज तुम्ही हे तर आम्हाला सगळं दरवेळेस उलट शिकवत चालले. मी उलट काही शिकवत नाही, पहिल्यापासून हेच शिकवतो, तुम्हाला आता कळतच. हे सरळ आहे. हे काय? हे सरळ आहे. जग उलट आहे. महाराजांचं नाही ऐकलं तरी कोणाचं ऐकावं लागेल? महाराजांचं नाही ऐकलं तर कोणाचं ऐकेल? यम जर तुम्हाला घेऊन गेला, मग म्हणता येईल का? मग म्हणता येईल का ही माझी बायको आहे? म्हणता येईल का? नाही म्हणता येईल. नाही म्हणता. हे सत्य आहे. हे सत्य आहे. हे पचनी पडायला जरी अवघड असलं तरी हे सत्य आहे. यम जर घेऊन गेला तर म्हणता येणार नाही हा माझा नवरा आहे. जगासाठी आपण म्हणतोय, जगासाठी म्हणत असते. फक्त जगासाठी जर खरंच म्हणत असते तर बरं होतं, पण तुम्ही सत्य समजून चालले, हे खरं समजून चालले. व्यवहार मात्र नाम मात्र खरंच असतं तर ठीक आहे, कारण काही काही लोक शास्त्र वाचताना म्हणतात नाम मात्र आहे, पण तसं नसतं. बरं, तर ज्या क्षणाला हे खरंच असं होईल त्या क्षणाला तुम्हाला जीव होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. तो जीव जो आहे तो परमार्थाचा अधिकारी. काहीच माझं न वाट. एक जीव माझा वाटू देत, ठीक आहे, हरकत ती, कारण तिथे निवाडा करायचा आपल्याला. म्हणून तर जीव माझा वाटणं किंवा जीव मी वाटणं ठीक आहे, पण जीवा व्यतिरिक्त साक्षात कशालाही माझं आणि मी न समजणं हे जितकं दृढ होत चालतं. इदंतेसी वाळले मीपणे विण डहारले. ह्या दोघांना जर आपण वाळत चाललो, ह्यांना जर आपण संपवत चाललो, प्रयोग आहे, प्रयत्न आहे. हा जसं तुम्ही करा, जितका दृढ करत चालाल तितकं तुमचं जीवत्व तुम्हाला लक्षात येईल. जीव लक्षात येईल. तुम्हाला स्वतःला तो अनुभव येईल की तुम्ही जीव आहात, आपण जीव आहोत. मग तुमच्याकडे बायको असली तरी तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जीव आहात. बायको असून सुद्धा तुम्हाला नसल्यासारखे, असून पदार्थ नसल्यासारखा होतो. असून काय झालं पाहिजे? असून नसल्यासारखं व्हायला पाहिजे. पण हे जर तुम्ही बडबडायला लागले तर तुम्हाला त्रास भोगावा लागेल. म्हणून बडबडू नये, आतल्यात ठेवावं सगळ्या गोष्टी. आतल्यात दृढ किती करत चालतात त्याच्यावर सगळा खेळ आहे. बडबडण्यावर काही खेळ नाही. म्हणजे चांगला मनुष्य ज्याला जीव लक्षात आला त्याने बडबडलं तर त्याला तरी दुःखच भोगावं लागणार, आणि मूर्ख मनुष्य जो आतमध्ये काही जाणत नाही पण तोंडाने बडबडतो त्यालाही दुःख भोगावं लागणार. बरोबर नाही? म्हणून बडबडलं तर दोघांनाही धोकाच आहे. त्यांना दोघांनाही काय करावं लागणार आहे? दुःख भोगावं लागणार आहे. म्हणून काय करावं? आतमध्ये जीव हे स्थितीवर जरी आला तरी बडबडू नये, आणि नाही आला तरी बडबडू नये. फक्त आतमध्ये जाणत राहू एवढा प्रयत्न करावा. असं केलं म्हणजे आपल्याला एक स्थैर्य राहतं. नाही तर काय होतं, हे जे प्रकृती आहे, हे जे समाज आहे, हे सगळं जग आहे, हे आपल्याला काय करतं? त्रास देत राहतं. मग ह्याला म्हणायचं तू माझंच आहे म्हणा. ह्याला काय म्हणावं? जसं बायकोला आपण माझं म्हणतो तसं ह्याला पण म्हणावं माझंच आहे. पण ह्याला प्रत्येक क्षणाला हे सांगणं गरजेचं की जरी मी तुला आता माझं म्हणतोय, त्याला म्हणायची गरज नाही, पण आपण लक्षात ठेवावं की हे सुटणार आहे. हे म्हणतं मी तुझा आहे, आपण म्हणतो तू, हे काय म्हणतं? हे म्हणतं मी तुझा आहे, आपण त्याला काय म्हणतो? तू माझा आहे. असं आपण नाही म्हणत, आपण म्हणतो तू आणि मी एकच आहे असं आपण म्हणतो. त्याच्याऐवजी काय करावं? माझंच म्हणावं याला, ठीक आहे, पण ह्याला आतमध्ये स्वतःला हे सांगत ठेवणं गरजेचं आहे की हे मी नाहीये आणि हे माझं नाहीये, हे जाणार आहे एक दिवस. मग हे जाणार जेव्हा असं वाटतं तेव्हा भीती कमी होत जाते. व्यावहारिक फायदे खूप असतात याच्यामध्ये. व्यावहारिक फायद्याचा तर तोटा नाही, भरपूर फायदे व्यावहारिक होतात. म्हणजे तुम्हाला हे जाण्याची भीतीच राहणार नाही, म्हणजे मरणाची भीती राहत नाही. यातना होतात, यातना होणं नाही त्यामुळे दुःखी होणं निराळं. यातना होऊन दुःखी होणं निराळं, पण मरणाची भीती न राहणं हे निराळं आहे. हे दोन वेगवेगळ्या गोष्टी. तर शरीराचं बोट कापलं तर यातना होणारच आहे, पण बोट कापलं तरी सुद्धा यातना भोगल्या तरी सुद्धा मरणाची भीती आणि हे वेगवेगळं आहे. त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे ना. त्यामुळे ती मरण जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट आपल्याला
लगेचच संपुष्टात येऊ शकते, म्हणजे भीती तिची संपुष्टात येऊ शकते. कारण मरण आपल्याला वेगळं मरण माहित नाहीये, आपल्याला हे मरण माहिती आहे की या शरीरापासून वेगळं होणं, हे मरण आपल्याला माहित आहे, त्याची आपल्याला भीती आहे. असो, जीव जो आहे हा जीव जर जीवावर येईल, जीव हा जर जीवावर येईल म्हणजे जीव जर स्वतःला जीव म्हणून जाणून घेईल तर त्याला असे बरेचसे फायदे होतात. पण सगळ्यात मोठा त्याचा फायदा इथे काय होणार, त्याला पृथक्करणाचा अधिकार प्राप्त होतो. वास्तविक हा जो जीव आहे हा पृथक्करणाचा अधिकारी आहे, पण खरं बघितलं तर तसं म्हणता येणार नाही, जीव सुद्धा पृथक्करणाचा अधिकारी नाही. परंतु पहिल्यांदा जीव हा पृथक्करणाचा अधिकारी आहे असं धरून आपल्याला त्याचा विचार करणं अपेक्षित आहे. पहिल्यांदा काय करणं गरजेचं आहे, पहिल्यांदा जीव. मग जीवाला काय वेगळं करावं लागेल, जीवाला काय वेगळं करावं लागेल, जड आणि मग आता जड आणि चिद हे दोन वेगळं जर जीवाला करायचं असेल तर जीव म्हणजे कसं आहे, आरसा आणि आरशामध्ये पडलेलं. मग जीव कुठे आहे, जीव आहे प्रतिबिंब. जीव कोण आहे, प्रतिबिंब. मग ह्या प्रतिबिंबाने आरशाला आणि बिंबाला वेगळं करण्यासारखं काय आहे, प्रतिबिंबाने आरशाला आणि बिंबाला वेगळं करण्यासारखं आहे. मग हे शक्य आहे का, ते शक्य नाही, हे कधीही शक्य नाही. पण असं जरी असलं तरी परमार्थामध्ये सगळीकडे हाच उद्देश, म्हणजे चिदाभास जो आहे त्याला प्रतिबिंब म्हणतात, चिदाभासाला जीव असं म्हणतात. चिदाभास हाच जीव आहे किंवा जीवाच्याच ह्या 7 अवस्था आहेत, त्या चिदाभासाच्या ज्या अवस्था आहेत त्या, पण त्या चिदाभासाच्याच त्या अवस्थेमध्ये त्याला परिणाम दाखवलेला आहे. मग हा कोणासाठी आहे, जिथपर्यंत तुम्हाला जीवच लक्षात येत नाही, म्हणजे चिदाभासच लक्षात येत नाही, तिथपर्यंत तुम्हाला पुढे चितकडे जाण्याचा अधिकारच येत. म्हणून पहिल्यांदा चिदाभास लक्षात घ्यावा, म्हणजे जीव लक्षात घ्यावा, तिथे यावं. ते आले की ते चिदाभासाच्या कशा अवस्था तयार होऊ शकतात हे लक्षात घ्यावं. त्याच्यातूनही हे लक्षात आलं की ह्याचा काही उपयोग नाहीये, कारण खूप मोठमोठे अधिकारी महापुरुष याच्यामध्ये गुंतलेले आहेत, की जे खूप तपश्चर्या केलेत, अख्खा आयुष्य ज्यांनी संन्यासामध्ये घालवले असं म्हणा, अशी लोक सुद्धा त्यांना याचा तपास नाहीये. तपास नाही म्हणजे ते त्याला सत्य मानून बसलेले आहेत की ह्याच्या अवस्था बदलायच्यात आपल्याला. त्यामुळे ह्याच्या पुढे कसं जायचं हा विषयच कोणाचा नाही, काय नाहीये, विषयच नाहीये. ह्याच्या पुढे कसं जायचं म्हणजे एखाद्याने याच्या पुढचा विषय अभ्यास जरी केला तरी त्याला पुन्हा असंच वाटणार आहे की चिदाभासाची आपल्याला अवस्था म्हणजे आपल्याला ह्या अवस्था प्राप्त करणे आहे. खूप अभ्यासक लोक, मला बाबांचे शिष्य असणारे सुद्धा अभ्यासक लोक समजले जातात. काही असे लोक सुद्धा मला म्हणतात काही लोक की नाही ते चिदाभासाच्या त्या अवस्था मग आपल्याला ते प्राप्त करावं लागतात. म्हटलं ठीक आहे, तू कर ना, काही प्रॉब्लेम नाही, करतो, तुला वाटतंय ना. जसं तुम्हाला मी म्हटलं की गोतावळ्यात रमू नका असं समजा उदाहरण म्हणून म्हटलं तर तुम्ही आता ऐकता, पण नंतर म्हणता नाही मला असंच आहे, ते आपलं सगळं समाज सगळं हे चालवं लागतं त्याच्यासाठी. हे जसं आहे तसंच परमार्थांमध्ये सुद्धा आहे. मग त्यांना जर म्हटलं अहो ती चिदाभासाची अवस्था, चिदाभासाची अवस्था आहेत त्या, तुमचं त्याचं वेगळं विषय आहे हा वेळ, ते म्हणतात नाही ते आपल्याला ते करावंच लागतं, कारण ते तसं करावंच लागतं. जसं तुम्हाला करावंच लागतं ना तुमची कर्तव्य, तसंच हे तुम्ही ह्या कर्तव्यातून बाहेर पडत नाही, त्या कर्तव्यातून ते बाहेर पडत नाही. मग दोघात फरक आहे, दोघं सारखीच आहे. आपण ह्या कर्तव्यातून बाहेर पडत नाही, तसे परमार्थ करणारे चिदाभासाच्या कर्तव्यातून बाहेर पडत नाहीत. तुम्ही लगेच म्हणाल नाही ना आम्ही चिदाभासाच्या कर्तव्यातून बाहेर पडतो, कारण तुम्ही तिकडे पोहोचलेलेच नाही, तुम्ही त्याचा विचारच केला, तुम्ही तिथपर्यंत आलेच नाही. मग म्हणजे मी अमेरिकेमध्ये पिझ्झा खात नाही असं म्हणण्यासारखं. तू अमेरिकेत गेलाच नाही, तुला पिझ्झा खायला देईल कोण? अमेरिकेतला पिझ्झा मी अजिबात खात नाही, बरोबर? कसा खाशील? खाशील कसा? तू भारतातला वडापाव खातो, तुला भारतातला वडापाव सुटत नाही तर तू पिझ्झा सोडण्याच्या गोष्टी कुठल्या करतो, नाही का? हे कसं आहे, हे चुकीचं बोलणं आहे. तसं आपल्याला हेच कर्तव्य सुटत नाहीत तर आपण चिदाभासाच्या कर्तव्यातून कधी बाहेर पडायचो? काय करणार? कर्तव्यातून बाहेर पडणं काय करणार? तर मुलीचं लग्न झालं ना, आता काय मग वाटतं मुलाचं लग्न झालं, आता काय नाही, एक नातू झाला ना, मग बरं काय असं वाटत राहतं. कर्तव्य संपत नाहीत आपल्याला ते गैरसमज आहे, आपले भ्रम आहे तो. नाही मग हे करायचं पाहिजे, ते करायचं पाहिजे, हे सगळे तुमचे समज आहेत. तुम्ही काही ना त्याच्यापेक्षा मोठी भीती आहे, मी बऱ्याच वेळा सांगत असतो की मैथीला आपल्याला लोक येतील का नाही, ह्याच्यामुळे लोक गोतावळ्याला धरून राहतात. हे मला जास्त लक्षात यायला लागलं आजकाल
आणि आमचा निर्णय झालेला आहे की गिधाडाने खाल्लं तरी चालतंय. कशाने खाल्लं तरी चालतंय? रस्त्याच्या कडेला पडून गिधाडाने खाल्लं तरी चालतं. आपल्यात कोणी दशपिंडाला नाही आलं तरी, आपल्याला कावळा नाही शिवू देत, कावळा दशपिंडाला शिवण्याच्या ऐवजी डायरेक्ट आपल्याला शिवला तरी चालतोय. काही गती अगतीचा प्रश्न येत नाही आपला. आपण ह्या विषयामध्ये आहोत, म्हणजे माझ्यासारखा मनुष्य या विषयामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये त्या उंडे केलेले असतात त्याला शिवण्याची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट शिवला तर त्याचं पोट भरतंय, आहे की नाही? त्याची न्याहारी होते. आणि जरा दष्टपुष्ट मोठा असला तर 2-4 दिवसाची न्याहारी होते. कुत्र्या मांजऱ्याची पण होते, आहे की नाही? तर समज कोणाचे, जग तुम्हाला बोलवित नाही, गोतावळा तुम्हाला बोलवत नाही, तो बोलवतोय असा तुमचा भ्रम आहे. काय भ्रम आहे? तो भ्रम आहे तुमचा. मला कोणी बोलवत नाही. का बोलवत नाही? मला कोणी बोलवतच नसतं, कारण मी कोणाचं ऐकतच नाही. ऐकणाऱ्यांना सगळं बोलवतात. पण ज्याला चालवायचंय, ज्याला संसार चालवायचा आहे, ज्याला हा संसार चालवायचा आहे, त्याला कोणी अडवू शकत नाही. तुम्हाला हा संसार चालवायचा असेल त्याला मी काय, साक्षात ब्रह्मदेव जरी उतरला तरी बदलू शकत नाही, व्यास साक्षात उतरले तरी बदलू शकत. तुम्हाला मी नाही, व्यास सुद्धा बदलू शकत नाही. तुम्हाला म्हणजे कुठल्याही जीवाचं समजेल की जे जीव याच्यामध्ये रममाण आहे, आणि तसंच जे जीव चिदाभासाच्या अवस्थेमध्ये रममाण आहे त्याला साक्षात व्यास जरी आले खाली तरी ते बदलू शकत नाही. म्हणजे इकडच्यांनाही बदलता येत नाही, इकडच्यांनाही बदलतात. ह्या दोघांचा त्याग जो करू शकतो, जो याच्यातून दोन्हीतून बाहेर पडतो, इकडून नाही फक्त इकडून सुद्धा बाहेर पडता आलं पाहिजे. म्हणजे संन्यासी जरी झाला तरी त्याला या विचारातून बाहेर पडावं लागेल. त्याला चिदाभासाच्या ह्या प्रक्रियेतून बाहेर पडावं लागेल. शास्त्रामध्ये जरी लिहिलेलं असेल, शास्त्रात सगळे लिहिलेलं आहे, शास्त्रामध्ये हे पण लिहिलेलं आहे की मुलगा कसा निर्माण करावा, लिहिलंय का नाही? वेदामध्ये वर्णन आहे चांगला मुलगा निर्माण होण्यासाठी काय करावं, कुठल्या वारी लग्न करावं, कुठल्या तिथीला लग्न करावं, कसं सगळे व्यवहार करावे, सगळं वेदात आहे. म्हणून काय तुम्ही ते करत असणार? तर तुमचा प्रश्न. तुम्हाला करायचं असेल, वेदामध्ये हे पण आहे, वेदामध्ये सगळं सांगितलेलं आहे. तसं वेदामध्ये चिदाभासाचं पण सांगितलेलं. त्यामुळे जसं काही लोक सांगतात की हे सगळं कर्म तर वेदातच सांगितलेलं आहे, काही लोक काय म्हणतात हे सांगितलंय, मग तसंच परमार्थामधले काही लोक म्हणतात हे वेदात, हे शास्त्रात हे सांगितलेलं आहे, शोक निवृत्ती अमकं तमकं सगळं हे सांगितलेलं आहे का नाही सांगितलेलं? सगळं सांगितलेलं आहे. कारण माझ्या अशा अनेक संन्यासी लोकांशी बोलणं झालेलं असल्यामुळे मला हाही विषय माहिती आहे आणि तुमचा विषय रोजच पाहतोय मी, त्यामुळे दोन्ही विषय मला माहिती झाले. माझ्या झाली काय स्थिती की मी संन्यासी लोकांशी माझा अनेक संवाद झाल्यामुळे तेही माहीत झालं आणि तुमच्यातच मी राहतो, त्यामुळे तुमचं तर मला काही नाविन्य नाहीच आहे. त्यामुळे दोन्ही विषय आता मला माहीत झाले, त्यामुळे मी दोन्ही विषय सांगू शकतो. आणि मला एवढं लक्षात आलं की हाही हुकला आणि हा पण हुकला. फक्त तुम्हाला वाटतं हा मोठा आहे आणि यांना वाटतं हे कनिष्ठ आहे, आणि माझ्यासारख्या माणसं म्हणतात हा मूर्ख आहे. दोघी मला काय म्हणतात, ह्याचं ऐकायचं नसतं, फक्त चिंतनाच्या वेळेस आपल्याला मान डोलवायची, नंतर आपल्याला वाटेल ते करायचं, असं कोण म्हणतात? हे दोघंही म्हणतात. आणि माझ्यासारखा मनुष्य काय म्हणतो, चालू द्या, ज्याला जे वाटेल त्याने त्याप्रमाणे जागावं, त्याच्याप्रमाणे त्याला दिशा मिळालेली आहे. मग काही इकडे गुंततात, ते स्वर्गाला जातील. ते कुठे जातील? ते लोक कुठे जाणार आहेत? उच्च सद्गतीला जाणार आहेत. आणि हे लोक कुठे जाणार आहेत? आता तुम्ही नाही म्हणत मी, हे लोक कुठे जाणार आहेत? मृत्यू लोकामध्ये नीच योनीला प्राप्त व्हाल. श्वान शुक्रादी योनीपासून तुमची सुरुवात होईल, पाताल लोकापर्यंत तुम्हाला प्रवेश आहे. गोतावळ्यात गुंतले तर सावध होता येताल तर व्हा, नसेल व्हा, जय रामजी की, आहे की नाही? गोतावळ्यात गुंतलं तर कुठे जाणार आहे? श्वान शुक्रादी योनीने सुरुवात होते आणि शेवट पाताल लोकात होतो. आणि चिदाभासाच्या या अवस्थेमध्ये गुंतलं तर कुठे जातो? सद्गतीला जातो. उत्कृष्ट चिदाभासाच्या अवस्थेला गेलं तर ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकतो. तिथून त्याचं जर सामर्थ्य असेल तर क्रममुक्ती लागू शकते. क्रममुक्तीला मी धरत नाही, कारण मी वेदांताचा अनुयायी असल्यामुळे मी सद्योमुक्तीला श्रेष्ठत्व देतो आणि सद्योमुक्ती हाच माझा उद्देश आहे. सद्योमुक्ती सांगणं हा माझा उद्देश आणि कर्तव्य आहे असं मी मानतो. म्हणून सद्योमुक्तीसाठी तो अधिकारी आहे जो कोणी या दोन्हीतून बाहेर पडू शकेल. म्हणून जो पुढे येऊन चिदाभासाला सुद्धा पृथक्करण करण्यासाठी अधिकारी मानत नाही. राहिले दोनच. मग त्या दोनचा आपल्याला शोध घ्यायचा आहे, त्या दोनवर विचार करायचा आहे. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम.
आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे फसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाडी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंड